10 दिवसापूर्वी मी मुंबईला गेलो होतो आणि मुंबईला गेल्यानंतर मी फर्स्ट टाईम गेलो गोरेगाव वेस्टमध्ये आणि फिल्म सिटी बघितली. तर खूप अशी सुंदर ज्याला आपण प्रकृती म्हणतो ती फिल्म सिटी आहे आणि भरपूर तुम्हाला तिथं सेटअप बघायला मिळतात. जसे की सिरियलचे सेटअप असो किंवा फिल्म सेटअप असो, हे सर्व काही फिल्म सिटीमध्ये बघायला मिळतात. कारण की माझ्याकडून काही त्यांनी काही फी बी काही आकारली नाही. कारण की ॲक्टर असल्यामुळे मला त्यांनी आतमध्ये सोडून दिलं. कारण की फिल्म सिटीचं काहीतरी ₹1200 काहीतरी तिकीट आहे आतमध्ये एंट्रीचं. एंट्रीशिवाय कोणाला आतमध्ये जायला परमिशन नाही आहे. तिथं फक्त ॲक्टर लोकच जाऊ शकतात. त्याच्यामुळे मला त्यांनी तसं सोडून दिलं. तसं मला मला काही म्हणलं नाही. ओळखी असल्यामुळं त्यांनी सोडलं आतमध्ये. बघायला खूप शिकायला भेटलं, बघायला भेटलं. खरं खरी लाईफ काय आहे, रिअल लाईफ काय आहे, सर्व काही आपल्याला गेल्यावर कळतं. आणि मी जेव्हा तिथं गेलो, ते बघितलं तेव्हा कळलं की फिल्म सिटी काय असते, काय नाही. आणि भरपूर काही बघायला भेटलं मला मित्रांनो. नंतर मी मुंबई बांद्र्याला गेलो. मुंबई बांद्र्यामध्ये शाहरुख खानचा सर्वात म्हणजे सुंदर असे घर आहे शाहरुख खानचं बांद्र्यामध्ये. तर ते घर बघायला मला भेटलं. मन्नत, ज्याला आपण मन्नत म्हणतो. तर खूप असं एकदम नैसर्गिक वातावरण आहे. समोरच समुद्र आहे खूप मोठा. समुद्र किनारपट्टी आहे आणि त्या बीचवरतीच शाहरुख खानचं घर आहे. तर घर काही इतकं मोठं नाही मित्रांनो. फक्त असं एकदम सुंदर अशी त्या घराला आकृती दिलेली आहे. मागे खूप मोठी अशी बिल्डिंग आहे आणि जे समोरचं घर आहे तेच शाहरुख खानचं घर आहे. आणि खूप असं मतलब सगळं काही पाहायला भेटलं मुंबईमध्ये. तर जीवनामध्ये माणसाने प्रवास केला पाहिजे. जीवनामध्ये गाव सोडलं पाहिजे, घर सोडलं पाहिजे. तसंच बाहेर गेलं तर सर्व काही गोष्टी माहीत होतात. त्याच्यामुळे बाहेर नेहमी पडलं पाहिजे. आपल्याला सर्व गोष्टी कळतात, कुठं काय आहे, कुठं काय नाही, कुठं फिल्म सिटी आहे, कुठं जॉबसाठी लोकं अप्लाय करतात. सर्व गोष्टी आपल्याला बाहेर गेल्यावरच कळतं. त्याच्यामुळं बाहेर पडलं पाहिजे. सर्व काही गोष्टीची आपल्याला माहिती मिळते. व्हिडिओ कसा आवडला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. तुमचं स्वागत आहे मित्रांनो. तर तुम्हाला मी बिग बॉसची खरी सच्चाई सांगणार आहे. तर बिग बॉस मराठी हा शो सर्व काही स्क्रिप्टेड आहे. याच्यामध्ये खरं काहीच नसतं आणि सर्व स्टोरी टाईप गेम आहे हा. म्हणजे सर्व काही समोर लिहिलं असतं. फक्त आपल्याला त्याचं पाठांतर करायचं आणि ते शोमध्ये ते बोलतात. म्हणजे सर्व काही स्क्रिप्टेड आहे. रितेश देशमुख जे होस्ट करतात, जे बोलतात ते सुद्धा स्क्रिप्टेड आहे. पुढं स्क्रिप्ट लावली असती, मागं ऑडियन्स असतात आणि समोर ते स्टेज असतं फिल्म इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे सेटअप बनवलेला असतो बिग बॉसचा. बिग बॉस हा रिअल घर नाही आहे. फक्त सेटअप आहे बिग बॉसचा नाही का. तर त्याची खरी सच्चाई अशी आहे की हा सर्व गेम जो स्क्रिप्टेड आहे. कोण बाहेर जाणार आणि कोण आतमध्ये थांबणार हे सर्व काही ठरवलेलं असतं. ठरवून सगळं काही कार्यक्रम होतो बिग बॉसमध्ये. कारण की मी 10-15 दिवसापूर्वी मी मुंबईला गेलो होतो. ऑडियन्समध्ये होतो मी. तेव्हा मला सर्व काही माहिती जाणवल्या. समोर स्क्रिप्ट होती. रितेश देशमुख ती स्क्रिप्ट वाचायचे आणि मग प्रत्युत्तर करायचे. जेवढे कंटेस्टंट्स आहे का, त्यांचं सगळं काही सच्चाई हीच आहे. त्यांचं स्वागत आहे मित्रांनो. तर तुम्हाला मी बिग बॉसची खरी सच्चाई सांगणार आहे. तर बिग बॉस मराठी हा शो सर्व काही स्क्रिप्टेड आहे. याच्यामध्ये खरं काहीच नसतं आणि सर्व स्टोरी टाईप गेम आहे हा. म्हणजे सर्व काही समोर लिहिलं असतं. फक्त आपल्याला त्याचं पाठांतर करायचं आणि ते शोमध्ये ते बोलतात. म्हणजे सर्व काही स्क्रिप्टेड आहे. रितेश देशमुख जे होस्ट करतात, जे बोलतात ते सुद्धा स्क्रिप्टेड आहे. पुढं स्क्रिप्ट लावली असती, मागं ऑडियन्स असतात आणि समोर ते स्टेज असतं फिल्म इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे सेटअप बनवलेला असतो बिग बॉसचा. बिग बॉस हा रिअल घर नाही आहे. फक्त सेटअप आहे बिग बॉसचा नाही का. तर त्याची खरी सच्चाई अशी आहे की हा सर्व गेम जो स्क्रिप्टेड आहे. कोण बाहेर जाणार आणि कोण आतमध्ये थांबणार हे सर्व काही ठरवलेलं असतं. ठरवून सगळं काही कार्यक्रम होतो बिग बॉसमध्ये. कारण की मी 10-15 दिवसापूर्वी मी मुंबईला गेलो होतो. ऑडियन्समध्ये होतो मी. तेव्हा मला सर्व काही दादासाहेब फाळके चित्रपटसृष्टी, गोरेगाव मुंबईमध्ये. आणि चित्रपटसृष्टी म्हणजे एवढं काही
नवीन वाटण्यासारखं काही नाही तिथं. फक्त ग्रीन स्क्रीन असतात किंवा ब्लॅक पडदे, क्रोमा त्याच्यावरती सिरियलचा शूट होतो. तसेच तुमचे जे तुम्ही त्याला पिक्चर म्हणतात, फिल्म म्हणतात, ते सर्व काही क्रिएटिव्हिटी आहे. जो आपण रिअल लाईफमध्ये अनुभव घेतो, तो रिअल लाईफमध्ये अनुभव नसतो. जे ते ॲक्शन दाखवतात त्याच्यामध्ये काहीच खरं नसतं. ॲक्शन-बिक्शन सर्व काही ते कॅमेऱ्यावर बनवली जाऊ शकते. एडिटिंग करून ते सर्व काही करतात. क्रोमा असतात, व्ही-एफ-एक्स असतात. याच्यामुळे आपल्याला वाटतं यार रिअलमध्ये असे पिक्चरचे जे तुम्ही बंगले पाहता, सेटअप पाहता, हे सगळं काही सेटअप आहे आणि सेटअपवर क्रोमा लावून ते क्रिएट केले जातात. माहिती आवडल्यास लाईक करा. तर ही लाईफ सोपी नाही आहे. त्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागतं, खूप मेहनत घ्यावी लागते. स्क्रिप्ट पाठांतर पाहिजे, तेव्हाच तो ॲक्टर बनतो. स्क्रिप्ट पाठांतरनंतर रिॲक्शन मॅच झाल्या पाहिजेत. आपल्या रिॲक्शन, आपल्या हावभाव, आपण आनंदी आहे का दुःखी आहे का रागीट आहे, सर्व काही रिॲक्शन हे त्याच्या ॲक्टिंगवर अवलंबून असते मित्रांनो. तेव्हा त्याला ॲक्टर म्हणतात, तेव्हा तो ॲक्टर बनतो. त्यासाठी खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही जास्तीत जास्त सराव केला पाहिजे. ज्याला कोणाला ॲक्टर बनायचं असेल त्यांनी जास्तीत जास्त मेहनत घेतली पाहिजे. जास्तीत जास्त कादंबऱ्या वाचल्या पाहिजेत. जास्तीत जास्त स्टोऱ्या वाचल्या पाहिजेत. तेव्हा तो माणूस ॲक्टर बनतो आणि चांगला डिरेक्टर बनतो. हे एक ॲक्टरसाठी एक आवश्यक गोष्ट आहे. दुसरी म्हणजे फिटनेस. ज्याला कोणाला ॲक्टर बनायचं त्यासाठी त्याला फिटनेस गरजेचं आहे आणि आवाज हा क्लीन पाहिजे. तेव्हा तो ॲक्टर बनू शकतो नाही का. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.